नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तुमचं स्वागत आहे आमच्या या सिद्धीज कॉर्नर विथ ट्रॅव्हलर डॅड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग बंद केलं होतं कारण आमचं बाळ लहान होतं. तर आता आम्ही पुन्हा ट्रॅव्हलिंग चालू करायचा निर्णय घेतला आहे. यावेळेचं ट्रॅव्हलिंग हे असणार आहे 15 दिवसासाठी. यामध्ये आम्ही उज्जैन, आग्रा, मथुरा, वृंदावन, दिल्ली, पंजाब, शिमला, मनाली, ओंकारेश्वर, शेगाव अशा ठिकाणांची निवड केली आहे. जवळजवळ हा प्रवास आपला 5000 किलोमीटरच्या आसपास होणार आहे. तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील, तर हे व्हिडिओ नक्की बघा. लांबचा प्रवास म्हटलं की तुमची गाडी आधी सर्व्हिसिंग पाहिजे. त्यामुळे आधी गाडी सर्व्हिसिंग करून घेतली, ऑइल चेंज करून घेतल्या. गाडीला 5 वर्ष झाल्यामुळं त्या बॅटरीची लाईफसुद्धा संपत आली होती, त्यामुळे बॅटरी चेंज केली. ह्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ज्या दिवशी निघायचं तो दिवस आला. पहिल्या दिवशीचा प्रवास हा पुणे टू उज्जैन असा होता. मार्ग निवडला नाशिक मार्गे. पहिल्या दिवसाचं किलोमीटर होणार होतं ते 650 किलोमीटर. आळे फाट्याजवळ CNG गॅस भरला व पुढे निघालो. अष्टविनायक महामार्गाने आल्यामुळे आम्हाला पहिला टोल हा आळे फाट्याच्या पुढेच लागला. रात्रीच्या प्रवासाचे 2 फायदे असतात. एक तर टोल नाक्यावर गर्दी सापडत नाही व रस्ता हा लवकर उरकतो. नाशिक क्रॉस केल्याच्या नंतर पकडला मुंबई आग्रा हायवे. मुंबई आग्रा हायवेला मालेगाव बायपासला CNG स्टेशन लागलं. तिथं CNG फुल केला. जवळपास ह्या ट्रिपचं प्लॅनिंग मी 2 महिन्यापासून करत होतो. गुगल मॅपवर कुठल्या रस्त्याने आपल्याला जवळ पडन मित्रांकडून माहिती घेत होतो. कुठले रस्ते चांगले आहेत, कुठल्या रस्त्याने सोयीस्कर पडेल ते. ही ट्रिप ठरल्याप्रमाणे तशी 15 दिवसाची आहे. जवळपास 5000 किलोमीटरचा टप्पा ह्या ट्रिपमध्ये पार करणार आहोत. उज्जैनला पोहोचण्यासाठी अजूनही जवळपास 7 ते 8 तासाचा टाईम आपल्याला मॅपवर दाखवतोय. तशी ही रोड ट्रिप 15 दिवसाची ही पहिल्याच वेळेस मी प्लॅन केली. जवळपास 5000 किलोमीटरची. बघू आता पुढे काय काय अनुभव येतात ते. इंदोर जवळपास 263 किलोमीटर अजून दाखवत आहेत. रोड इकडचे चकाचक आहेत, त्यामुळे ड्रायव्हिंगला थकवा येत नाही. रात्री ह्या रोडनी प्रवास करत असताना मी तरी असा सल्ला देईन, जर तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी थांबणार असाल तर टोलनाक्याजवळ असणाऱ्या हॉटेलवर रिफ्रेशमेंट घ्या आणि टोलनाक्यावरील टॉयलेट यूज करा. आता महाराष्ट्र MP बॉर्डरवर आपण पोचलो आहोत. सकाळ झाली. सूर्यनारायणांचं दर्शन झालं. अजूनही उज्जैनसाठी 4.5 तासाचा वेळ दाखवत आहे. मित्रांकडून माहिती घेतल्याप्रमाणे MP मध्ये CNG स्टेशन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत व या ठिकाणी CNG स्टेशनवर रांगासुद्धा नसतात. याचा अनुभव हा आम्हाला इथे आला. इंदोरच्या 2 तास अलीकडे चहा नाश्त्यासाठी थांबलो. या ठिकाणी नाश्त्याची उत्तम सोय होती. थोडे पाय मोकळे केले. रात्रीचा थकवा निघून गेला. इंदोरमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ह्या राजवाड्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. गाडी साईडला लावली, चौकशी केली तर राजवाडा हा 10 वाजता उघडणार होता. मग काय, तिथूनच ह्या राजवाड्याचं रूप निहाळलं व पुढे उज्जैनकडे रवाना झालो. इंदोर शहरातले रस्ते तसे अरुंदच. सकाळ असल्यामुळे ट्रॅफिक लागली. रात्रभर प्रवास करून आल्याच्या नंतर आपण फायनली उज्जैनमध्ये पोचलो. आपल्याला दिसतं हे महामृत्युंजय महाद्वार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. भेटूया पुढे उज्जैनमध्ये.